नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता. माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे काटी भेंडीचा रस्सा. आता पावसाळ्यानंतर काटेरी भेंडी ही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतेच आणि ही काटी भेंडीचा रस्सा किंवा आमटी म्हणा, ही खूप छान अशी गावरान पद्धतीने टेस्टी जी पूर्वीपासूनचे लोक करतात त्या पद्धतीनंच मी आज ही करणार आहे. हिचं मी अर्धा किलो होईल एवढी काटेरी भेंडी आणलेली आहे आणि ती अशी वरतून अशी हे सालं सगळी कट करून काढायची आहेत आणि आतले जे दाण्याचं कणीस असते ते मी घेतलेले आहेत. जून असल्यामुळे ही आमटी खूप छान अशी टेस्टी होते आणि पाहू शकता ह्याचे दाणे सुद्धा असे निघतात थोडे सोलून. आणि आता हे साल काढून असे मी सगळ्याच भेंड्या चांगल्या सोलून घेतलेल्या आहेत. कणस अशी बाहेर आलेले आहेत आणि हे फ्राय करून घ्यायचे आहेत. एक 5 ते 10 मिनटं तव्यामध्ये एक लो फ्लेमवरतीच आपले चांगले भाजून कणसं घ्यायचे आहेत, जेणेकरून टेस्टी अशी आमटी होते. काटी भेंडीचा रस्सा छान असा टेस्टी होतो. त्याच्यासाठी हे भाजूनच घ्यायचं आहे. आणि एक टॅमॅटो आणि एक कांदा असा मी बारीक चिरून घेतलेला आहे. टॅमॅटो घातल्यामुळे एक छान असं दाटपणा येतो ह्या आमटीला आणि त्याच्यासाठी टॅमॅटो आणि आंबटपणासुद्धा येतो ह्या आमटीला, त्यामुळे मी एक टॅमॅटो घेतलेला आहे. तुम्हाला जर टॅमॅटोच्या ऐवजी चिंच जरी घालायची असेल तर चिंच घालून पण करू शकता. आता मी इथं टॅमॅटोच घेतलेला आहे आणि आता हे चांगलं फ्राय झाल्यानंतर मी काढून घेतलेलं आहे आणि या पॅनमध्ये एक 3 पळी होईल एवढं फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आणि याच्यात मोहरी फोडणीला टाकून मी याच्यामध्ये कांदा आणि टॅमॅटो चांगला परतून घेणार आहे. बाकी इतर काही फोडणीसाठी घालायची गरज नाही आहे, फक्त मोहरीच घालायची आहे. आणि कांदा आणि टॅमॅटो चांगले फ्राय झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चटणी घालून, जी कांदा लसूण चटणी कोल्हापुरी चटणी आहे, घरगुती मी मिसळलेली चटणी आता इथं वापरणार आहे मसाल्याची आणि एक 2 ते 3 चमचे होईल एवढी घातलेली आहे ही. आणि चांगली आता ह्याच्यामध्ये 3 ते 4 ग्लास होतील एवढं पाणी घालून घेणार आहे आणि आदण हे ठेवून चांगलं उकळी आणायचं आहे. 3 ते 4 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये उकळल्यानंतर आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि याला चांगली आता उकळी पण आलेली आहे आणि ज्या भाजल्या होत्या मी भेंड्या त्या सगळ्या ह्या अशा घालून घेते. 15 ते 20 मिनटं लागतात ही भेंडी चांगली शिजायला आणि लो फ्लेमवरती आपल्याला ही भेंडी चांगली शिजवून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये मी एक 3 चमचे होईल एवढं दही घेतलेलं आहे फेटायला आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे. हे दही मोठं ठेवायचं नाही आहे, दही चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी पण ॲड केलेलं आहे आणि याचं असं ताक मी ह्या भेंडीमध्ये घातलेलं आहे. ताकामुळे ह्या भेंडीला खूप छान असे टेस्टी आमटी होते. गावरान पद्धतीने पूर्वीपासून ही अशी भेंडी कणसाची ताक घालूनच करतात आणि ह्याच्यामध्ये थोडंसं दाटपणा सुद्धा येतो ह्याच्यामुळे. आणि जर का ताक वगैरे घालायचं नसेल तर तुम्ही पीठ लावून सुद्धा करतात, बेसन पीठ, ज्वारीचं पीठ थोडं. आणि आता ही भेंडी शिजून तयार आहे 15 ते 20 मिनटामध्ये. आता याच्यामधले जे कणस आहेत, कणसाचे दाणे, ते आपले शिजले असतील तर आपण ही आमटी शिजलेली आहे चांगली. आता पाहू शकता एकदम सॉफ्ट असे दाणे झालेले आहेत. खूप चांगली असे ही दाण्याची कणसं ही शिजलेली आहेत आणि त्यामुळे 15 ते 20 मिनटात ही आपली आमटी तयार होते एकदम छान टेस्टी. पावसाळी काटे भेंडी रस्सा ही रेसिपी एकदम टेस्टी अशी आहे आणि ही नक्की शेअर करा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.